नमस्कार माझ्या लाडक्या शेतकरी मित्रांनो, चुकीचे खत वापरून नुकसान टाळायचे असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे कधी कोणती ग्रेड वापरायची ते। चला तर मग जाणून घेऊया। आपली पहिली ग्रेड आहे 19-19-19। याच ग्रेडला आपण बॅलन्स्ड ग्रेड असे देखील म्हणतो, कारण यात नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश तिन्ही समप्रमाणात दिलेले आहे। ही ग्रेड सुरुवातीची वाढ जोमदार करते। या ग्रेडमुळे मुळ्यांची वाढ, पानांची वाढ व झाडाची उंची या तिन्ही गोष्टी वाढण्यास मदत होते। या ग्रेडचा वापर कधी करायचा तर रोप लावल्यानंतर 10 ते 15 दिवसाच्या आत आपण या ग्रेडचा वापर करू शकतो। यानंतरची आपली ग्रेड आहे ती म्हणजे 12-61-0। या ग्रेडला आपण हाय फॉस्फरस ग्रेड असे देखील म्हणतो। हाय फॉस्फरस ग्रेड असल्यामुळे या ग्रेडचा वापर आपण मुळ्यांची वाढ करण्यासाठी, फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी व पिकाचा फुलोरा वाढवण्यासाठी या ग्रेडचा आपण वापर करतो। तर या ग्रेडचा वापर कधी करायचा? पीक फुलोऱ्यात येण्याच्या आधी किंवा ज्यावेळी आपल्याला फुटव्यांची संख्या वाढवायची असते तर त्यावेळी आपण या ग्रेडचा आपण वापर करू शकतो।